नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 13 फेब्रुवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाईट इयरबुक आणि स्पॉटलाईट MCQ बुक जे आहे ते पोस्टल सर्व्हिस आणि ऑनलाईनवर ॲमेझॉन, Cart91, kesagaronline.com, फ्लिपकार्ट या सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या सोयीने प्लॅटफॉर्म निवडू शकता. पहिली जी न्यूज आहे बघा, ती रुग्णालयासंबंधीची आहे. रुग्णालयांमधली जी काही सुरक्षा आहे तिच्यामध्ये जवळपास 308 रुग्णालयांचं अग्निपरीक्षण झालेलं नाही आहे. एकंदरीतच भंडारा जिल्ह्यामधली जी केस आपण बघितली होती, तर भंडारा जिल्ह्यामधल्या हॉस्पिटलमधल्या आगीनंतर विभागीय आयुक्तांच्या नेमलेल्या समितीने 2 महत्त्वाच्या शिफारसी केलेल्या आहेत. एक जी आहे ती म्हणजे काय, की आरोग्य विभागाच्या रुग्णालयांच्या देखभालीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत स्वतंत्र आणि पुरेसा निधी उपलब्ध करून द्यायचा. म्हणजे सगळ्यात बेसिक गोष्ट आहे निधीची उपलब्धता. दुसरी जी आहे की जिल्हा स्तरावर स्वतंत्र विद्युत अधिकारी नियुक्त करणे. आता या दोन्ही ज्या शिफारसी आहेत तिच्यावर समोरून काही झालेलं नाही आहे. एक की प्रॉपर निधी पुरवणे आणि दुसरं जे आहे विद्युत अधिकारी स्वतंत्र पाहिजे. म्हणजे तिथं जर शॉर्ट सर्किट किंवा त्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, इक्विपमेंट्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली बघण्यासाठी. तर तिच्यातून खूप काही हाती लागलेलं नाही आहे. राहिला प्रश्न की इतकं सगळं झाल्यानंतरसुद्धा 308 रुग्णालयांचं अग्निपरीक्षण का झालेलं नाही. तर सगळ्यात बेसिक गोष्ट आहे, अग्निपरीक्षण करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या फार लिमिटेड आहे. ओके, म्हणजे एकदम सिंपल जे आहे की पुरेशा संस्थाच उपलब्ध नाही आहेत अग्निपरीक्षण करण्यासाठी. शासकीय आणि खाजगी मान्यताप्राप्त ज्या काही संस्था आहेत त्याच्यामधून हे काम केलं जातं. पण एकंदरीतच काही ठिकाणी निधीची अडचण आहे, काही ठिकाणी संस्था नसल्यामुळे हे होतं आहे. तर याच्याकडे आपण लक्ष घालणं फार गरजेचं आहे. तर कारण हॉस्पिटलमध्ये आपण जातो की बाबा रुग्णाचे प्राण वाचले पाहिजे, आणि तिथल्या जर पायाभूत सुविधांमुळे रुग्णाचे प्राण जाणार असले तर मग त्याच्या एवढं जे ब्लंडर आहे ते दुसरं कुठलं असू शकत नाही. नेक्स्ट वन जी न्यूज आहे आपली ती बँकिंग नियमनासंबंधीची आहे. आपण एक न्यूज बघितली होती बघा लास्ट इयर. ती न्यूज होती की नागरी सहकारी बँका जी आहे तर त्यांचं नियमन जे करणार आहे तर ती डायरेक्ट RBI करणार आहे. पण आता याच्यामुळे काय झालं की नागरी सहकारी बँका RBIच्या नियमनाखाली किंवा त्यांच्या आधिपत्याखाली आल्यामुळे नागरी सहकारी बँका ज्या आहेत तर त्यांच्यावर मुस्कटदाबी होते त्यांची. अशा पद्धतीने सहकारी बँकांनी एक घराणं जे होतं ते आपल्या केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे मांडलं होतं, आणि तिच्यामधून मग त्यांच्यासाठी एक समिती स्थापन होणार आहे. आता याच्यात त्यांचं जे म्हणणं होतं की एकंदरीतच सहकार क्षेत्राच्या बाबतीमध्ये तुम्ही प्रॉपरली गोष्टी वर्क करणं गरजेचं आहे, परंतु RBIचं नियमन लावल्यानंतर सहकार क्षेत्रातल्या बँकांना व्यापारी बँकांसारखी ट्रीटमेंट मिळते. सो हे सहकार क्षेत्रातल्या बँका ह्या काही व्यापारी बँका नाही आहेत, आणि तुम्ही जर त्यांना व्यापारी बँकांसारखं ट्रीट करायला सुरुवात केली तर मग त्यांचं अस्तित्व आणि त्या सगळ्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. तर मग येत्या काळामध्ये अर्थमंत्रालय म्हटलेलं आहे की याच्यासाठी एक केंद्रीय समिती नेमली जाईल, आणि त्या समितीच्या शिफारसींनुसार आणि त्या सजेशन्सनुसार गोष्टी होतील. नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे काय की पूर्व लडाखमधलं जे काही सैन्य आहे त्याच्या माघारीवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. आपण काल बघितलं होतं की भारताचं जे सैन्य असणार आहे ते फिंगर 3 असणार आहे बघा, आणि चीनचं जे असेल ते फिंगर 8 असेल. मधला जो भाग आहे 4 ते 7 फिंगरचा हा बफर झोन राहील. मग आता विरोधी पक्ष आणि राहुल गांधी यांची जी टीका आहे की भारताचा भूभाग चीनला दिलेला आहे, कारण त्यांनी जे म्हटलेलं आहे की फिंगर 4 भारताची भूमी आहे आणि त्या सगळ्या गोष्टी. आता बघा याच्यावर सगळे आरोप प्रत्यारोप चालू राहतील. आपला मुद्दा आहे बेसिक तेवढं लक्षात ठेवा की फिंगर 3 भारत, फिंगर 8 चायना, मधल्या याच्यामध्ये जे आहे ते बेसिक बफर झोन आहे. त्यातल्या त्यात दुसरं जे आहे की एकंदरीतच देपसांग नावाचं ठिकाण आहे. तर हा एक प्रश्न उपस्थित केला जातोय की देपसांग आपण बघतोय, देपसांगवरून चीनचं जे सैन्य आहे ते माघारी गेलेलं नाही आहे. गोग्रा हॉट स्प्रिंग जे आहे तिथून सुद्धा चीननी माघार घेतलेलं नाही आहे. ऑब्व्हियसली आता हे सगळे जे ठिकाणं आहेत आपण गेल्या वर्षभरापासून ही नावं सगळे ऐकतोय, तर यांचं जे म्हणणं आहे की हिच्यामध्ये सुसूत्रता पाहिजे आणि स्पष्टता पाहिजे, सरकार जे स्टेटमेंट देत आहे, आणि पारदर्शकता पाहिजे. तर बघू येत्या काळात काय होतं. दुसरा जो मुद्दा आहे की मग सरकारने गांधी कुटुंबियांच्या याच्यावर किंवा चीनला 43,000 चौरस किलोमीटरची जमीन आधी दिली गेलेली आहे. एक तर ही गोष्ट खरी आहे की आधीच्या काळामध्ये जे काही सगळं हा ना
चीनचं युद्ध असेल, घुसखोरी असेल, तिच्यामध्ये बऱ्यापैकी आपली जमीन जी आहे ती चीनच्या कब्जात आहे. याच्याबद्दल कसलाही वाद नाही. ओके. पण याच्याबद्दलचे मतमतांतर तुम्हाला बरेच मिळतील. सो आपल्याला तिच्यात पडण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवा. फेसबुक द इनसाइड स्टोरी हे पुस्तक आलेलं आहे बघा. स्टीव्हन लेव्ही यांचं पुस्तक आहे. आता बघा हे पुस्तक का महत्त्वाचं आहे, कारण आता सध्या जे आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे खूप गाजत आहेत सध्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दोन गोष्टींमुळे गाजत आहेत. एक की त्यांचं स्वतःचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्याच्यानुसार ते काम करतात. त्यांनी ज्या देशात ते काम करतायत तिथले रूल्स रेग्युलेशन पाळणं गरजेचं आहे. हा एक मुद्दा आहे. भारताची सोव्हर्निटी आणि तो काल एक मुद्दा आपण बघितला होता. दुसरी गोष्ट जी आहे की एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन नावाची गोष्ट, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे त्याचाही मुद्दा ज्वलंत आहे आणि तिच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या न्यूजमध्ये आहे. सो सोशल मीडिया, फेसबुक द इनसाइड स्टोरी या पुस्तकात काय आहे की व्हॉट्सअप वगैरे बाकीचे जे काही प्लॅटफॉर्म फेसबुककडं आज आहे तर त्याचं मॅनेजमेंट आणि त्या सगळ्या गोष्टी फेसबुक कसं करतं त्या पद्धतीचं सगळं विवेचन या पुस्तकात आहे. ओके. सो लक्षात ठेवा. आता बघा प्लेटोचं रिपब्लिक आपल्या सर्वांना माहीत आहे बघा. ओके. प्लेटो द रिपब्लिक. आता हे कशासाठी महत्त्वाचं आहे तर GS4 इथिक्स जे आहे UPSC करता, तर हा जो लेख आहे तो महत्त्वाचा आहे. हा मी टेलिग्रामला शेअर करणार आहे. ऑब्वियसली हिच्यामध्ये काय आहे ना की प्लेटोचं जे रिपब्लिक आहे तर ते एक डायलॉग बुक तुम्ही त्याला म्हणू शकता, संवाद, की ज्याच्यामध्ये सॉक्रेटिसला विचारलेले प्रश्न आणि त्यांनी दिलेली उत्तरं त्या हिच्यामध्ये हे मांडलेलं आहे. रिपब्लिकचा जो बेस आहे तो आहे न्याय, जस्टिस. या पुस्तकामध्ये जे काही आहे, जी संकल्पना आहे ती आहे न्याय, जस्टिस. आणि तुम्ही जर बघितलं की न्याय वा जस्टिस ही एक बेसिक ह्युमन व्हॅल्यू आहे बघा. बेसिक ह्युमन व्हॅल्यू, मानवी मूल्यातलं मूलभूत मूल्य आहे हे. सो इथिक्स करता महत्त्वाची बाब आहे रिपब्लिक, आणि हे मी शेअर करतो, तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. कारण बऱ्याचदा असं आहे की मराठीमध्ये UPSCसाठी त्या तोडीचं मटेरियल मिळत नाही आणि त्याच्यामुळे हा लेख आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो जी लोक मराठीतून प्रिपेअर करताय. माय लाईफ द जर्नी ऑफ दलित सोशलिस्ट, गोवर्धन वानखेडे, तो यांचं आत्मकथन आहे. आता तसं बघायला गेलं तर तुम्ही जर दलित आत्मकथनाची पुस्तकं जर बघितली मराठी साहित्यामध्ये ते खूप समृद्ध दालन आहे. परंतु इंग्रजीचा विचार करता इंग्रजीमध्ये दलित आत्मकथन जे आहे ते फार कमी आहेत, मोजके आहेत. आणि तिच्यामध्ये आता एक नव्याने भर पडलेली आहे, माय लाईफ द जर्नी ऑफ दलित सोशलिस्ट गोवर्धन वानखेडे. तर हे महत्त्वाचं आहे बघा. ओके. सो बेसिकली परत ती एक गोष्ट येते की दलित ही कन्सेप्ट आणि त्या सगळ्या गोष्टी. मग ज्यावेळेस अशी पुस्तकं किंवा याच्यावर चर्चा होते तर बेसिक सोशो रिलिजियस जे काही रिफॉर्म्स आहेत आपलं मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आपण बघतो त्या सगळ्या मुवमेंट्स तुम्ही खूप प्रॉपरली बघणं गरजेचं आहे. टेम्पल एंट्री मुवमेंट आणि ऑल दॅट. सो ती एक बाब महत्त्वाची आहे. आणि बेसिक जे आहे की दलित की जिच्यामध्ये ही जे सगळं आत्मभान, वेदना, नकार, त्या सगळ्या बाबी तेही एक तुम्ही लक्षात ठेवा की ही जाणीव जी आहे ती कुठून येते. आता पर्यावरण रक्षणाची अभेद्य भिंत म्हणून चीनमधली होई आ, है ना, होईया नावाची ही मुलगी आहे चीनमधली की जी पर्यावरणासाठी काम करते. आता चीनसारख्या देशामध्ये अशा लोकांना खूप काही किंमत नसते किंवा यांचं जितकं मनोबल तोडण्याचा प्रयत्न केला जाईल तेवढा केला जातो. आणि होईयाच्या बाबतीत पण तसं झालेलं आहे. पर्यावरण ऱ्हासाच्याबद्दल जेव्हा ती बोलते तर त्याच्यामुळे मग त्या सगळ्या याच्याबद्दल तिच्याच देशामध्ये म्हणजे चीननीच तिला सरकारी पातळीवर विरोध केलेला आहे. तिची शाळा बंद करण्यात आलेली आहे, स्वतःचं घर सोडावं लागलेलं आहे तिला, तरी पण ती पर्यावरणासाठी कार्यरत आहे. सो होईया हे एक लक्षात ठेवा बघा, चीनच्या अभेद्य भिंतीसारखी ती काम करते म्हणून, है ना. प्लांट फॉर सर्वायवलची तिच्या हातामध्ये ही पाटी आहे. आणि एकंदरीतच ग्रेटा थनबर्गच्या बाजूनी, म्हणजे ग्रेटा थनबर्ग हे नाव जसं आहे की पर्यावरणामध्ये, तर असं प्रत्येक देशात आणि लोकल, जसं भारतामध्ये लुसिप्रिया कांगजूनचा रेफरन्स आपण बघितला होता, तर लोकल लेवलला, नॅशनलला, इंटरनॅशनलला असे कितीतरी पर्यावरणासाठी झटणारी लोकं आहेत. मग बऱ्याचदा कसं असतं की त्यांच्याबद्दलही आपण थोडंसं बोललं, लिहिलं तर तिच्यातून मग ते आपला जो काही आवाका आहे तो समोरच्याला स्पष्ट होतो आणि त्याच्यामुळे ते रेफरन्सेस थोडे लक्षात ठेवा. चंदा कोचर जे आहे यांना आता जामीन मिळालेला आहे बघा. हे सगळं व्हिडिओकॉन ICICI बँकेचं जे काही प्रकरण खूप आधीचं आहे. आता याच्यामध्ये एकच आहे, कंडिशन आहे चंदा कोचर यांच्यासाठी की तुम्ही भारताच्या बाहेर जायचं नाही, जामीन तुम्हाला देतोय. पण याच्यामध्ये एक मुद्दा जो आहे की महिलेला अन्य राज्यात चौकशीसाठी बोलावले जाऊ शकत नाही. सो MCQ करता हे एक लक्षात ठेवा. आता EDची वगैरे चौकशी आहे
तर दुसऱ्या राज्यामध्ये महिलेला बोलवलं जाऊ शकत नाही. हा नियम आहे. तेवढ्यासाठीच मी फक्त ही एक न्यूज घेतली होती. अदरवाईज ही खूप जुनी न्यूज आहे आणि हे प्रकरण फार जुनं आहे. सो एवढं एक लक्षात ठेवा की महिलांना दुसऱ्या राज्यामध्ये चौकशीसाठी बोलवलं जाऊ शकत नाही MCQ करता. ओके. मनरेगावर सर्वाधिक खर्च झालेला आहे असं अर्थमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. कारण एकंदर जो काही आपलं बजेट आहे त्या बजेटवर टीका होते की हे बजेट श्रीमंतांसाठीचं बजेट आहे. सो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जे काही सरकार आहे त्याचं बजेट, तिच्यात मनरेगा योजना जी आहे तिच्यातले सर्व अडथळे दूर करण्यात आले असून ग्रामीण रोजगार हमी योजना जी आहे तिच्यावर सर्वाधिक खर्च केला जातो असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं. आणि एकंदरीतच केंद्र सरकार चालू 2021-22 आर्थिक वर्षात मनरेगा योजनापर्यंत जवळपास 90,500 कोटी रुपये खर्च त्यांनी केलेला आहे. आणि काँग्रेसच्या कालावधीतली ही योजना आहे. त्याच्यासाठी पूर्ण क्षमतेने आर्थिक तरतूद केली जात नव्हती, पण BJPने ती केलेली आहे. तो दावा त्यांनी केलेला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या प्रारंभासाठी 61,500 कोटी रुपयांच्या खर्चाचं नियोजन होतं, पण जवळपास 1,11,500 कोटी रुपयापर्यंत हा सगळा खर्च जो आहे किंवा तो विस्तार करण्यात आला. त्याचंही रिझन काय आहे की हे विस्तार का करण्यात आला? कोविड-19मुळं काय झालं की जो काही मजूर होता, म्हणजे मुंबईतला मजूर त्याच्या गावी गेलेला आहे, स्थलांतरित झालेला आहे, मग त्याला तिथं रोजगार मिळण्यासाठी मग तो एक बेसिक एक आहे आपल्याकडं की मनरेगा. सो तो विस्तार त्या एका गोष्टीमुळे झाला होता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मनरेगा ही जी स्कीम आहे ती अकुशल कामगारांसाठीची स्कीम आहे. आपल्याला काय करायचं आहे की आपले नागरिक जास्तीत जास्त स्किल्ड झाले पाहिजे, म्हणजे कुशल झाले पाहिजे वेगवेगळ्या कामांमध्ये. आणि मग त्याच्याकरता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जी आहे ती आपल्याला सांगते की तुम्ही 6वीपासून कौशल्य विकासाकडं भर द्या, 6वीपासून कौशल्य विकासाचा कार्यक्रम राबवा. याच्यामध्ये है ना कोडिंगचा जो काही प्रकार आहे त्याला चायनाकडून आपण ती गोष्ट घेतली, चायनाचा रेफरन्स आहे त्याला. कोडिंग तुम्ही ॲड बघत असाल बघा टी व्हीवर आता सध्या. सो नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये ही गोष्ट आहे की कौशल्य विकास, म्हणजे सिम्पली जर बघायचं झालं 15 ते 59 हा वयोगट जो आहे, हा वयोगट काय आहे तर वर्कफोर्स आहे. ही भारताचा विचार करता या वर्कफोर्समध्ये फक्त 3 ते 4% जे आहेत ते कुशल कामगार आहेत, स्किल्ड. म्हणजे साऊथ कोरियामध्ये ह्याच आकडा 96% आहे बघा. मनरेगाची गरज आपल्याला का पडते, म्हणजे मनरेगा हे खरंच लाँग टर्म सोल्युशन आहे का भारताच्या बेरोजगारीसाठी? आपण काय केलं पाहिजे, तर त्या गोष्टी पण आपण वर्क करणं फार गरजेचं आहे. म्हणून मनरेगाच्या बाबतीमध्ये तुम्ही त्याच्यावरच भर देत राहिलात तर मग स्किल्ड होणं, म्हणजे स्किल इंडियाला पण तुम्ही सायमल्टेनियसली चालना दिली पाहिजे. स्किल इंडिया. ओके. सो हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आता देशभरामध्ये अंगण पक्षी महागणना होणार आहे, म्हणजे हे जागतिक स्तरावर होतं आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत याचं आयोजन आहे बघा. 12 ते 15 फेब्रुवारी ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट. ओके. सो हा एक उपक्रम आहे आणि याच्यामध्ये जे आहे की हा भारतभर आयोजित केला जातो. म्हणजे जे अंगण पक्षी महागणना, ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट, म्हणजे जे पक्षीप्रेमी आहे त्यांनी आपल्या अंगणात आढळणाऱ्या पक्ष्यांचं निरीक्षण करून गणना करून उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं. आता ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट हा उपक्रम जो आहे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये जगभर राबवला जातो. बर्ड काउंट इंडिया ही जी संस्था आहे ती याच्यासाठी कार्यरत आहे बघा भारतामध्ये. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. सो है ना, माझ्या अंगणी कोण येतं. सो बर्ड हे ॲप जे आहे ते प्ले स्टोअरमधून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या पक्ष्यांची इंग्रजी सामान्य नावं त्या ठिकाणी दिलेली असतात. ओके. आणि मग तुम्ही ते नोंदवू शकता. सो बर्ड हे ॲप आणि ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट. सो तुमच्या अंगणात कुठला कुठला पक्षी आहे, पण तुम्ही आता राज्यसेवेवर फोकस करा, है ना. पक्ष्यांवर आपण 14 मार्च नंतर फोकस करू. ओके. भारतातील 20% जे काही आहे भूजलामध्ये विषारी द्रव्य आहे, त्यातल्या त्यात जे आहे ते आर्सेनिक आहे बघा. आर्सेनिकचा प्रश्न ऑलरेडी UPSCने GSमध्ये विचारलेला आहे. आर्सेनिक कुठं कुठं आढळतं. मग आर्सेनिकचं जे सर्वाधिक प्रमाण आहे, 1 नंबरला पंजाब आहे बघा 92%, 2 नंबरला बिहार आहे. सो पंजाब, बिहार, वेस्ट बेंगॉल जे आहे ते 69%, आसाम जे आहे 48%, हरियाणा जे आहे ते 43%. म्हणजे पहिले जरी तुम्ही लक्षात ठेवले की सर्वात जास्त आर्सेनिकचं प्रमाण जे आहे ते पंजाब, बिहार, वेस्ट बेंगॉल, 3 लक्षात ठेवा. आर्सेनिकचं कमी प्रमाण जर तुम्ही बघितलं तर सर्वात कमी जे आहे जम्मू काश्मीरचा जो आग्नेय भाग आहे तिच्यामध्ये, महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर 1-1% आहे बघा. म्हणजे महाराष्ट्राची स्थिती याच्या बाबतीत चांगली आहे. सो
महाराष्ट्र अँड JNK, त्याचा पण आग्नेय भाग फक्त, हे टॉपला आहेत म्हणजे सर्वात कमी आर्सेनिक. 2 नंबरला ओडिसा आहे. ओके, 3 नंबरला कर्नाटक आहे आणि 4 नंबरला जे आहे ते मध्य प्रदेश आहे. सो ही 4 राज्य आर्सेनिकचं प्रमाण कमी. तर हे एक लक्षात ठेवा. आणि ऑब्वियसली हेल्थवर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो निगेटिव्ह होतो. BBCच्या प्रसारणावर चीनी सरकारने बंदी आणलेली आहे. तर आता चीनमध्ये एकदम क्लिअर आहे है ना, सरकारच्या विरोधात बिलकुल बोलायचं काय, तुम्ही विचार पण करायचा नाही. तुम्ही स्वप्नात जरी विचार केला तरी ते सकाळी झोपायच्या आत उठून घेऊन जातात तुम्हाला. सो चीनच्याबद्दल BBCने जे आहे तर चीनमधला जो भाग आहे तिथं शिनजियांग नावाचा प्रांत आहे बघा चीनमध्ये. शिनजियांग, या शिनजियांग प्रांतामध्ये एक मुस्लिमांची जमात आहे, त्याचं नाव आहे उईगर. आता ही उईगर मुस्लिमांची जमात जी आहे त्यांच्यावर छावण्यांमध्ये गुलामासारखं त्यांना ट्रीट केलं जातं, त्यांच्यावर अत्याचार होतात, शारीरिक छळ केले जातात है ना, महिलांवर अत्याचार केले जातात. अशी जी काही टीका आणि सगळा जो अहवाल होता तो BBCने प्रसारित केला. ऑब्वियसली आता डायरेक्ट गव्हर्नमेंटवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं म्हटल्यानंतर सरळ सरळ चीनने BBCवरच बंदी आणून टाकली. ओके, सो ही जी उईगर नावाची मुस्लिमांची जमात आहे तो पण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. एकदा मी MCQ पण दिला होता तुम्हाला. म्हणजे जसं रोहिंग्या जे आहे म्यानमार, तसं उईगर जे आहे ते चीनमध्ये, आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर जे आहे तिथं अत्याचार होतात, त्यांच्या मानवी अधिकारांचं दमन होतं, हे फार आधीपासून येत गेलेलं आहे. आणि त्याचा तुम्ही जस्ट गुगल सर्च जरी केलं तर तुम्हाला खूप न्यूज याच्या मिळतील. नेक्स्ट पण जे आहे ते म्हणजे आसाममध्ये पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त झालं. आता का केलं 5 रुपयांनी स्वस्त, तर तिथं विधानसभेची निवडणूक होणार आहे. म्हणजे गव्हर्नन्समध्ये खरंच ही गोष्ट योग्य आहे का, की फक्त निवडणूक असली म्हणजे तुम्ही तिथं काहीतरी करणार. तर ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. पण ठीक आहे, आता आसाममध्ये अशा गोष्टी केलेल्या आहेत, त्याच्यामुळे राज्य सरकारला दर महिन्याला 80 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे याच्यामुळे. ओके, त्याच्यानंतर मद्यावरचे 25% कर जे आहेत ते कमी केलेले आहेत बघा. सो निवडणुकीमुळे मग हा एक मुद्दा येतो की तुम्हाला पॉलिटिक्स, इथिक्स इन पॉलिटिक्स नावाची गोष्ट जिथे येते, मग तुम्ही अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या तिथं मांडू शकता की हे चुकीच्या पद्धतीने होतं, असं व्हायला नको है ना. फक्त निवडणूक आली की मग ते तुम्ही प्रलोभन देता. ओके, डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये दिव्यांगांना स्थान हवं. तर हा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा एक अहवाल आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी सर्वसमावेशक डिजिटल अर्थव्यवस्था अशा नावाचा हा अहवाल आहे. ओके, दिव्यांग व्यक्तींसाठी सर्वसमावेशक अर्थव्यवस्था. साधी गोष्ट आहे की जे काही रोजगारांची निर्मिती होणार आहे, कामातलं बदल आहे, तर तिच्यामध्ये तुम्ही दिव्यांग लोकांना जे आहे ते समाविष्ट करून घेणं ही काळाची गरज आहे. तर ते एक हिच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता बघा, नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे आहे, तर मणिपूर गव्हर्नमेंटला हायकोर्टाने नोटीस दिलेली आहे मानव अधिकाराच्या याच्यामध्ये. सो बेसिकली तुमचं काम आहे नॅशनल है ना ह्युमन राईट्स कमिशन करून ठेवणं. आता त्याच्यावर आपलं ऑलरेडी लेक्चर आहे बघा, पॉलिटीची जे लेक्चर सिरीज आहे त्याच्यात, किंवा तुम्ही तुमच्या याच्यातून वाचू शकता. तेवढा एक रेफरन्स पॉलिटीमधला लक्षात ठेवा. नॅशनल ह्युमन राईट कमिशन नीट करून ठेवायचं. लेक्चर आहे त्याची लिंक मी टेलिग्रामला शेअर करतो. रेल्वे टू कनेक्ट मिझोराम कॅपिटल बाय 2023. 2023पर्यंत मिझोरामची जी कॅपिटल आहे, राजधानी ऐजवॉल, तर हिला रेल्वेनी कनेक्ट केलं जाईल बघा. नॉर्थ ईस्टमध्ये जे आहे तर ही चौथी कॅपिटल असेल राजधानी राज्याची की जी रेल्वेनी कनेक्ट होणार आहे. आतापर्यंतच्या 3 जर तुम्ही बघितल्या तर त्या आहेत दिसपूर आसाम, अगरतला त्रिपुरा आणि इटानगर अरुणाचल प्रदेश. तर या 3 नॉर्थ ईस्टमधल्या ज्या काही राजधान्या आहेत त्या रेल्वेनी कनेक्ट आहे आणि 2023पर्यंत तिच्यामध्ये जे आहे ऐजवाल पण येईल. सो हे एक महत्त्वाचं. त्याच्यानंतर OTT प्लॅटफॉर्म जे आहेत ते खूप न्यूजमध्ये आहेत. OTTचं सेपरेट लेक्चर आपल्या चॅनलवर आहे, ते तुम्ही बघू शकता. आता OTTने काय केलेलं आहे, स्वतःसाठी 10 फेब्रुवारीपासून नियम बनवलेले आहेत, कोड फॉर सेल्फ रेग्युलेशन. आता याच्यात पण मुद्दा जो येतो की पण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि त्या सगळ्या गोष्टी परत तिथं येतात. आता OTT चॅनलवर जो कंटेंट येतो आहे त्याला सेन्सर नसल्यामुळे मग तिच्यामध्ये जे काही कंटेंट येतं त्याच्यावर परत प्रश्न उभे राहतात की मग लॉ अँड ऑर्डर असेल, मॉरॅलिटी असेल. जसं आता तांडव आहे, तांडव वेब सिरीज जी आहे तिच्यावर केसेस चालू आहेत. तांडव वेब सिरीजच्या बाबतीमध्ये जे होतं की मध्य प्रदेशने तर सांगितलेलं आहे की OTTचे जे काही चॅनल्स आहेत त्यांना तुम्ही सेन्सरशिपच्या अंडर आणा. तर हे सगळं आहे. तर आता हे सेन्सरशिपच्या अंडर का नाही आहे, म्हणजे साधी गोष्ट आहे की ॲमेझॉन आहे,
ॲमेझॉन प्राईमचे व्हिडिओ असतील तर ते तुम्ही व्यक्तिगत स्वरूपाचे बघता, म्हणजे व्यक्तिगत स्तरावर बघता तुमच्या मोबाईलमध्ये, पी सीमध्ये. ते असं थिएटरमध्ये कुठं पब्लिश होत नाही. त्याच्यामुळे असं समूहाला तुम्ही जमा करून दाखवत नाही, म्हणून त्याला सेन्सर नाही आहे. ते त्याचं एक बेसिक रिझन आहे. पण तिच्यावर पण सेन्सरशिप आणावं, कारण तिच्यामधला जो व्हायलन्स आहे, जी भाषा वापरली जाते, किंवा जे काही रिलिजियस रेफरन्सेस आहेत, जसं तांडवच्या बाबतीत झालेलं आहे, तर ते सगळ्या गोष्टी तिथं येत असतात. आणि त्याच्यामुळे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि याच्यामध्ये एक जे आहे की क्रिएटिव्हिटी फ्लोरिश, मग क्रिएटिव्हिटी आणि त्या सगळ्या गोष्टींवर परत चर्चा सुरू झालेली आहे. आता याच्या संबंधीची एक कमिटी पण होती, ज्याच्यावर MPSCचा प्रश्न विचारून झालेला आहे. श्याम बॅनेगल कमिटी 2016मध्ये श्याम बॅनेगल यांची कमिटी होती बघा, की एकंदरच सेन्सरशिप आणि ते सगळ्या ज्या काही बाबी होत्या चित्रपटासंबंधी, तर त्यासंबंधी, आणि तिच्यामध्ये पण त्यांनी खरं लिबरल सोसायटीची संकल्पना हे केली होती. सो श्याम बॅनेगल कमिटी एक लक्षात ठेवा, MPSC प्रीला हा प्रश्न विचारून झालेला आहे. ओके. त्याच्यानंतर हे बघा, मुलगी तिच्या आईबरोबर जाते आहे आणि तिच्या डोक्यावर मागे तिने एक मास्क घातलेला आहे. तेलंगणामध्ये कुमराम भीम नावाचा जो रिजन आहे तिथं वाघ आहे, आणि त्याच्यामुळे वन विभागाने असे मास्क दिलेले आहेत, आणि या मास्कमुळे वाघ जो आहे त्याच्यापासून संरक्षण होतं आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत. त्याच्यामुळे ही एक वन विभागाचा क्रिएटिव्ह आयडिया आणि त्या सगळ्या गोष्टी, तर ते एक लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर इंटरकास्ट मॅरेजेस जे आहेत ते कास्ट टेन्शन रिड्यूस करू शकतात, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टाने हे म्हणत असताना की तुम्ही आंतरजातीय विवाहामुळे जी काही कास्ट सिस्टीम आहे तिच्यातली दरी आणि त्या सगळ्या गोष्टी कमी होऊ शकतात हे सांगत असताना त्यांनी ॲनहिलेशन ऑफ कास्ट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही बुक आहे त्याचाही रेफरन्स दिलेला आहे, की तिच्यामध्येही त्यांनी म्हटलं होतं की इंटरकास्ट मॅरेजेस हे एक सोल्युशन असू शकतं या सगळ्या गोष्टींसाठी. सो तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्हाला हा प्रश्न मुलाखतीत विचारला जाऊ शकतो की इंटरकास्ट मॅरेजेसमधून की आपली जी काही कास्ट सिस्टीम आहे ती खरंच त्याच्यातली दरी जी आहे ती कमी होऊ शकते का, युनिव्हर्सल ब्रदरहूड आपण अचीव करू शकतो का, हा प्रश्न इंडियन सोसायटी GS1मध्ये सुद्धा UPSCला विचारला जाऊ शकतो. सो ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हसलर नावाचं एक मासिक होतं बघा, सचित्र उत्तान मासिक, जसं प्ले बॉय आहे त्या टाईपचं. तर त्याचे जे है ना संस्थापक होते, म्हणजे संपादक होते, फ्लिंट यांचं निधन झालेलं आहे. सो अमेरिकेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नवा अध्याय यांनी रचला होता. वयाच्या 78व्या वर्षी निधन झालं. प्ले बॉय मासिक आघाडीवर असताना लॅरी फ्लिंट यांनी पॉर्नोग्राफी जी आहे, उघड पॉर्नोग्राफी, ती मासिकाद्वारे सुरू केली होती. आणि प्ले बॉयचे जे काही संपादक होते त्यांचं मागे निधन झालं होतं, ती पण न्यूज आली होती. सो ही जे फ्लिंट आहे त्यांचं निधन झालेलं आहे. त्याच्यानंतर कलरीपयट्टू बघा, हे फोटो वगैरे जे आहे, कलरीपयट्टू हा एक मार्शल डान्स आहे. सो आर्ट अँड कल्चरच्या बुकमध्ये आपण हे बघतो, तो कलरीपयट्टू जे आहे इट्स अ मार्शल डान्स. ओके. मानव वन्यजीव संघर्षात सर्वाधिक घटना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेल्या आहेत, तर 2020मध्ये झालेल्या आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलची विधानं बघा. महाभियोग दोनदा दाखल करण्यात आलेले ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातले पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहे. बरोबर. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर महाभियोगाला सामोरे जाणारे ते पहिले अध्यक्ष आहेत. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत बघा. खालीलपैकी कोणत्या राज्यातील वनजमिनीचा सर्वाधिक वापर गेल्या 30 वर्षात इतर प्रकल्पांसाठी झालेला आहे, तर ते आहे अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न बघा. IPC सेक्शन 124 अंतर्गत 2019मध्ये सर्वाधिक तक्रारी कोणत्या राज्यात नोंदवण्यात आल्या? कर्नाटक. डॉक्टर गणेश देवी खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? भाषा संवर्धनाशी संबंधित आहेत बघा. त्याच्यानंतर शाळेच्या परिसरात आजचे प्रश्न घ्या. किती यार्डापर्यंत तंबाखू विक्रीस परवानगी नाही? 1000, 100, 50, 150. महाराष्ट्र शासनाने जून 2019मध्ये तंबाखू मुक्तीसाठी धोरण आणले. तंबाखू मुक्त शाळा उपक्रमाची अंमलबजावणी केंद्र सरकारद्वारे केली जाते. फक्त अयोग्य, बयोग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराबाबत बिनचूक विधान निवडा. 2021चा पुरस्कार रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला. पुरस्काराचं स्वरूप 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असं आहे. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे हा दिला जातो. फक्त अ आणि क, क. दिव्यांगांना 100% सामावून घेणाऱ्या बसेसचं प्रमाण किती आहे? 7%, 10%, 25%, 12%. लोजन अल हथलोल ही मानव अधिकार कार्यकर्ती कोणत्या देशाची नागरिक आहे? इराक, इराण, सौदी अरेबिया, नायजेरिया. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.